नमस्कार. आज मी बनवणार आहे छोले भटुरेचे छोले. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी इथे मी कुकरमध्ये छोले घेतले आहेत. या छोल्यांना मी 7 ते 8 तास भिजवून घेतले आहेत. आता यांना कुकरमध्ये घेऊन त्यात 2 ग्लास पाणी टाकून, थोडेसे मीठ टाकून आपण 7 ते 8 शिट्ट्या घेऊन शिजवून घेणार आहोत. आता इथे मी घेतले आहे 2 कांदे, 1 अद्रकचा तुकडा, 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या. इथे मी कांदा कापून घेतला आहे व अद्रकचा तुकडा व हिरव्या मिरच्या, लसूण आपल्याला सर्वात आधी दळून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच भांड्यात आपल्याला टोमॅटो देखील दळून घ्यायचा आहे. आता इथे एका कढईत मी 3 चमचे तेल घेतले आहे. या गरम तेलात यात मी खडे मसाले टाकत आहे. खडे मसाले तळले गेल्यानंतर त्यात मी दळलेली कांद्याची पेस्ट टाकत आहे. कांद्याची पेस्ट आपल्याला 4 ते 5 मिनिट व्यवस्थित तळून घ्यायची आहे. कांद्याची पेस्ट तळल्या गेल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट घातली आहे व ही टोमॅटोची पेस्ट देखील आपल्याला व्यवस्थित 1 ते 2 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता यात मी मसाले घालत आहे. यात मी घातला आहे 1 चमचा घरचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे छोले मसाले, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे. आता या मसाल्यांना आपल्याला व्यवस्थित तेल वेगळे होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून ते देखील ॲड केले आहे. आता या सर्व मिश्रणाला आपल्याला पूर्णपणे 1 ते 2 मिनिट शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे तेल वेगळे झाले आहे. आता यात आपण शिजलेले छोले घालणार आहोत. आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून व्यवस्थित उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. इथे वरून मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि तुम्ही बघू शकता छोलेची भाजी तयार आहे. किती छान दिसत आहे, तशी चवीला देखील खूप छान लागते.